माझी काहीही हरकत नाहीये. काय सांगताय अप्पा? तुम्हाला खरंच हे चालणार आहे? हो. खरं म्हणजे मी तुम्हाला जे काही खरं आहे ते सगळं उद्या सांगणार होतो, पण माझ्याच्याने राहवलंच नाही म्हणून आजच सांगितलं. पण हे सगळं माझ्यासाठी तरी धक्कादायक आहे. काय? आता धक्कादायक काय त्यात? नाही म्हणजे तुम्ही या गोष्टीला तयार होणं. प्रसन्न, आता तो जर आपल्या पद्धतीनं वागायला बोलायला तयार असेल तर नाही म्हणायचा प्रश्नच उद्भवत नाही. हे तो करेल. झालं तर मग. आणि सईला पसंत असेल तर आक्षेप घेणारा मी कोण? अप्पा, हे तुम्ही बोलताय म्हणजे तुम्हाला हे सगळं चालणार आहे ना? हो हो. म्हणजे तुमची परवानगी आहे ना सईच्या या निर्णयाला? प्रसन्न, आता मी काय सही निश्चित लिहून देऊ का तुला? नाही 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 अप्पा, मी सांगतो सईला. सई, सई! काय रे दादा, आज आनंदात दिसतोय? अरे म्हणजे काय आनंदातच आहे सई. अगं लवकर बाहेर ये. बाबा काय हो, काय झालं? अगं आज मी जे काही तुला सांगणार आहे ना ते ऐकून तू प्रचंड खुश होणार आहे. काय झालं? अगं तुला त्या चौथीतल्या मुलाची मराठीची शिकवणी घ्यायची होती ना? हो बाबा, तुम्ही आप्पांना विचारलं का? विचारलं आणि त्यांनी होकार देखील दिला. पण फक्त फक्त त्याला आपल्या घरातले सगळे नियम पाळावे लागतील. म्हणजे स्वदेशी कपडे घालावे लागतील, इंग्रजीत बोलता येणार नाही. चालेल का त्याला? हो बाबा चालेल, मी सांगते ना त्याला. खुश झाली माझी लेक, खुश झाली. बाबा आता मी तुम्हाला एक सांगणार आहे, ते ऐकून तुम्ही खुश होणार आहात. काय ग काय? अहो बाबा, आज मी तुमच्यासाठी साबुदाण्याची खीर केली आहे. काय सांगतेस काय? वा! तुम्ही बसा बसा. आई आले आले. घ्या, अगदी काजू बेदाणे घालून केली खीर तुमच्या लेकीनी. वा 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 वा, मज्जा आहे आज दादाची. वा, अशी खीर 2 वर्षांनी केलीस सई तू. येऊन बघतो. आवडली? वा, छानच. काय मस्त झाली खीर. वा वा वा, माझा उपवास सार्थकी लागला म्हणायचा. दादा आज तू खूप खुश आहेस. अरे म्हणजे काय, प्रश्नच नाही. नाही म्हणजे आज तू आनंदात आहेस म्हणून सगळेच घरात आनंदात आहेत. आणि हे आनंदाचं वातावरण असंच राहावं असं नाही का तुला वाटत? अरे वाटतं ना, आपल्या घरात आनंद नांदावा असं कोणाला नाही वाटत. हे सगळं असंच राहू दे रे बाबा. हो म्हणजे भाऊजी, तुम्ही उद्या आप्पांना सई आणि नचिकेत बद्दल सांगणार नाही ना? नाही म्हणजे तुम्ही सांगितलं तर काय होईल भाऊजी, तुम्हाला पण माहिती आहे. दादा मला काय वाटतं की तू सई आणि नचिकेतला थोडा आणखी वेळ द्यायला हवा. नाही म्हणजे नाहीतर सगळं उद्याच संपेल रे. अरे तू का थांबलायस? तू खा ना. अरे दादासाठी आणखी खीर आणा. दादा मी काय म्हणतो, शांतपणे ऐकून घे. नाही म्हणजे आप्पांना कधीतरी सांगायला पाहिजेच, पण त्यात घाई केली ना तर घरात खूप मोठं वादळ निर्माण होईल रे. अरे दादा. अहो अगो बाई ईश्वरा. बाबा, भाऊजी कुठे गेले? म्हणजे दादा चिडून वर निघून गेला. आता ना काही नाही होणार. नथिंग सीम्स टू वर्क. उद्या या दोघांबद्दल आप्पांना कळणार फायनली. अरे देवा, मग काय होईल याचा तर विचारच करवत नाहीये मला. ईश्वरा. बट वी स्टील हॅव वन चान्स, फायनल चान्स. काय?
आपण कल्पना काकूची हेल्प घेऊ शकतो ना. मी काय करणार? हो काकू, तुम्हीच प्रसन्न काकांशी बोलून आमची हेल्प करू शकता. येस, आणि तुम्ही प्लीज त्यांना कन्व्हिन्स करा की आपण ना काही सांगू नका. मी हो. वहिनी, हे काम तुम्हीच करू शकता. पण जमेल तुम्हाला. बायकोने शांतपणे समजवलं ना की नवरा काहीही करायला तयार होतो, हो की नाही? हो नाही, आणि दादाला ना स्पष्टपणे सांगा, त्याला म्हणावं आपल्या लेकीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. मी पण मला हे जमेल का? आई, तुला माझ्यासाठी करावंच लागेल. काकू प्लीज डोंट से नो. आणि तसंही आता आपल्याकडे दुसरा काही ऑप्शनच नाहीये. ईश्वरा, वहिनी, ईश्वराचीच मदत होईल तुम्हाला या सगळ्यामध्ये. तुम्ही ना फक्त थोडीशी हिंमत दाखवा. काय हो, आज अप्पांनी सईला त्या इंग्रजी माध्यमातल्या मुलाची शिकवणी घ्यायची परवानगी दिली ना? कमालच आहे बाई. नाही म्हणजे एरवी इंग्रजी माध्यमातल्या मुलांना आपल्या घरात सुद्धा येऊ देत नाहीत. मला काय वाटतं, सई त्याला मराठी शिकवणार आहे ना, म्हणून तयार झाले असतील अप्पा. काही का असे ना, अप्पांनी परवानगी दिली ना, हीच खूप मोठी गोष्ट आहे. अहो, अप्पांचे विचार ना असेच हळूहळू बदलतील, असं नाही वाटत का तुम्हाला? म्हणजे आज जे काही घडलं ना, ते त्याचंच उदाहरण आहे ना. आप्पा कसे बदलतील कल्पना? अहो, आपण ना त्यांना थोडा वेळ द्यायला हवा. कशाबद्दल बोलतेस तू? सई आणि नचिकेत बद्दल. म्हणजे अप्पांनाही आणि त्यांनाही आपण थोडा वेळ द्यायला हवा. अप्पांना सांगण्याची घाई करण्यात काहीच अर्थ नाहीये. म्हणजे तुम्ही उद्याच अप्पांना सगळं सांगून टाकायचं ठरवलंय खरं, पण यातनं झालं तर नुकसानच होईल. फायदा कुणाचाच होणार नाही. म्हणजे बघा ना, अप्पा रागवतील आणि तडकाफडकी काहीतरी निर्णय घेतील, मग आपल्या हातात काहीच राहणार नाही. म्हणून मला असं वाटतं की तुम्ही उद्या नका सांगू अप्पांना. कल्पना, आजपर्यंत मी अप्पांपासून एक पैशाचा हिशोब सुद्धा लपवलेला नाही, मग एवढी मोठी गोष्ट मी अप्पांपासून कशी लपवू? छे छे, अहो नाही, लपवा असं नाही म्हणत आहे मी, पण सांगायची घाई करू नका. नचिकेत खूप चांगला मुलगा आहे, हो, संस्कारी आहे, घरंदाज आहे, हे मान्य आहे ना तुम्हाला? म्हणजे बघा ना, मागच्या वेळी अप्पांनी नाही का सईसाठी नचिकेतची निवड केली होती, तेव्हा किती आनंद झाला होता तुम्हाला. हो, झाला होता. मग तुम्ही आत्ताच अप्पांना सांगून टाकलं तर सईसाठी तुम्हाला पसंत असलेला मुलगा दूर जाईल तिच्यापासून, आणि मग आपल्या हातात काहीच राहणार नाही सईचे अश्रू पुसण्याशिवाय. त्यांचं खूप प्रेम आहे हो एकमेकांवर. नको त्यांची ताटातूट करायला. अहो, पटतंय का तुम्हाला माझं म्हणणं? नाही आली अजून. अजून नाही आल्या. नाही आले अजून. कोण नाही आली अजून? काय झाल्या? प्रदक्षिणा घालून झाल्या? हा? ए शैलेश, इकडे 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 ये. नाही, इथे या पायऱ्यांच्या इथे मध्येच उभं राहून कुणाची वाट बघत होतात? आम्ही आता तुम्हीच इथे उभे होतात ना? हो. तुम्हालाच विचारतोय मी, कुणाची वाट बघत होतात? ते हे ते
मांजर मांजर आलं होतं घरात. मांजराची वाट बघण्या व्यतिरिक्त तुम्हाला काही कामं नाही आहेत का? आहेत ना, मग करा ना. ते मांजर केव्हाच गच्चीवरनं पळून गेलं असेल. माझ्यासाठी काढा घेऊन या. चला. देवा, अगं आई अजून कशी नाही आली? अगं मला पण तीच काळजी वाटतेय सई. मला वाटतं ना की भाऊजी अजून तयार झाले नसावेत, म्हणून वहिनींना वेळ लागतोय त्यांना समजवायला. हे मानसी, आता वहिनी येतील तेव्हा काय ते कळेलच ना. तोपर्यंत तू थोडा चहा टाकतेस का? आता माझं काय आणि तुमचं काय हो मध्ये? आई, वहिनी, वहिनी आई, आई काय म्हणाले बाबा? वहिनी तुम्ही बोललात का दादाशी? हो, मी बोलले त्यांच्याशी. काय म्हणाले भाऊजी? वहिनी सांगा ना लवकर. वहिनी नका वेळ घालू, बोला ना. काय काय म्हणाले, काय सांग ना. हो हो, पण ते काहीच बोलले नाही. हा, काहीच नाही. म्हणजे दादाचा अजूनही नकारच आहे. ईश्वरा, म्हणजे आज ते सई आणि नचिकेत बद्दल अप्पानं सांगणार. हो तसंच दिसतंय. अगं काय बोलतेस काकू तू? आई काय करायचं ग आपण आता? मला विचारूच नको बाई. आता ना घरात फटाके वाजायला लागतील काही वेळात. फटाके नाही, बॉम्ब. नाही वहिनी, आपण अशी हार नाही मानायची. काहीही झालं तरी आज आप्पा आणि भाऊजींना एकमेकांना भेटूच द्यायचं नाही. दिवसभर किल्ला लढवायचा आपण. हो काकू, ते सगळं ठीक आहे, पण कधीतरी ते एकमेकांसमोर येतीलच ना. कधीपर्यंत लढवत राहायचा हा किल्ला? या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब बसेपर्यंत आपण लढत राहू. तोपर्यंत आपण किल्ला लढवत राहू. बोला, मान्य आहे का? हो हो. सुनबाई, अहो काढा आणताय ना. आले अप्पा. आणखीन किती दिवस हे उपवासाचे आहेत काही माहित नाही. चला आता खाली जाऊन बघायला हवं साबुदाण्याचा आणखीन कोणता प्रकार केलाय न्याहारीसाठी. हा हे बाबा. प्राणनाथा, हा अगं तू इथं का आलीस? मी खालीच येत होतो न्याहारी करायला. तुम्हास कशाला त्रास प्राणनाथा? प्राणनाथा, माझं नक्कीच काहीतरी चुकलंय. अगं तू इथं का घेऊन आलीस? मी नेहमी खालीच करतो ना न्याहारी. अहो, आज की नाही मी वरसेवा व्रत करते. वरसेवा? अगं असं काही व्रत असतं का? हो, म्हणूनच आले ना मी वर. अहो, आज की नाही उपवास पण करायचा आणि दिवसभर नवऱ्याची सेवा पण करायची, म्हणजे खूप पुण्य मिळतं म्हणे. अगं मग एवढं पुण्य कुठे ठेवणार तू? अगं म्हणजे रोजच तू माझी एवढी सेवा करतेस, सगळ्या गोष्टी हातात आणून देतेस अगदी. पण आज की नाही मी तुम्हाला माझ्या हाताने भरवणार आहे. कल्पना, मी लहान आहे का आता? हो. हा, म्हणजे तसे मोठे आहात हो तुम्ही, पण आज माझं व्रत आहे ना. तू म्हणजे ना कल्पना अगदी कहर आहेस, कहर. काय चाललंय? अहो, या ना, माझ्या हाताने तुम्हाला भरवणार आहे. हा, धक्कादायक सत्य कळेल आणि त्याचा आघात सहन होणार नाही. वा, कोणाला आप्पा? अरे माझं आजचं राशी भविष्य वाचतोय मी. बापरे, म्हणजे आज दादा माती खाणार वाटतं. काय म्हणाला? नाही नाही नाही, मी असं म्हणत होतो की ते वर्तमानपत्रातलं राशी भविष्य खोटं असतं. ते खोटं असतं. हो, काही लिहितात आजकाल. मी तर वाचनच सोडून दिले. ठेवून द्या. आता परवा माझ्या राशी भविष्यात असं लिहिलं होतं की वरिष्ठ नाराज होतील. मग त्याच दिवशी माझ्या वरिष्ठांनी सगळ्यांसमोर माझं कौतुक केलं. घ्या. खोटं असतं सगळं. ठीक आहे,
बघूया ना काय घडतंय दिवसभरात ते. नाही, कशाला कळायला हवं? मी तर म्हणतो कळायलाच नको. नाही म्हणजे या वयात कशाला ना धक्के बिक्के. हो ना. अहो 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 ऐका ना, अहो तुम्ही खाली कुठे जाताय? आज मी सगळं तुम्हाला खोलीतच आणून देणार आहे. मला आप्पांशी बोलायचंय, जाऊ दे मला. चल अहो 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 ऐका ना, मी काय ते नंतर, आधी आप्पा. अहो अगं बाई, तरी म्हणते हळूहळू. चष्मा कुठे पडला? हा? अहो चष्मा, अगं बाई कुठे पडला? चष्मा तुझ्यामुळे ना. मिळाला का? हा हा बघ. काका काका, अरे खूप मोठं वादळ येणार आहे. तू बातमी वाचलीस का? कुठली बातमी? मला नाही दिसली ती. नाही नाही, छे 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 छे, ती बातमी सोडून द्या. पप्पा, आपल्या जास्वंदीच्या झाडाला गुलाबाची फुलं आली आहेत. काय म्हणाला? अरे डोळे तपासून घे तुझे. जास्वंदाच्या झाडाला गुलाब म्हणे. अहो नाही अप्पा, मी खरंच स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. चला, तुम्ही बघितलं ना म्हणजे तुमचा विश्वास अरे नसेल. असं काही नसतं रे. नाही, चलाच तुम्ही. अरे हो हो. आणि मला तुम्हाला दाखवायचंच आहे. अरे बघा आता लागलं असतं ना तुम्हाला, तरी म्हणते अहो अहो मी देते ना आणून वरती सगळं. अहो अरे बापाला हाताला धरून ओढतोयस तू. अहो अहो ऐका ना, काय? मी काय म्हणते, अरे आप्पा कुठे गेले? हो मगाशीच गेले. अरे पण कुठे गेले? कुठे? बाबा आप्पा बाहेर गेले. पण कुठे गेले? माहित नाही, आणि कधी येणार आहे हे सुद्धा सांगून गेले नाही. बरं झालं बाई. काय? निवडायला घेतले ना तांदूळ. हो. बरं झालं बाई. तसंही मला आज दुकानात जायचं नाही. इथेच थांबून त्यांची वाट बघतो. नाही दाखव. अहो मी खरंच सांगतोय तुम्हाला. काय मी माझ्या तरी बडबड स्वतःच्या करतो. दाखव डोळ्यांनी दाखव पाहिलं. चल, दाखव अहो, मला तू. विश्वास आहे. हा, दाखव. What's going? मायकल आप्पांना घेऊन खाली आलाय. He's trying to tell me something, but I don't know what he's saying. Help me. Let me try. Horns, horns, horns. काय रे शैलेश? काय हातवारे कसले करतोयस? तिकडे बघून तुझं मूर्खले काचे. बाजार मुडगे. ते झाड बघा तिकडे. हो पकडतो मी. मी तुम्हाला दाखवतो. हे बघा. अहो हे बघा ना, म्हणजे ते कुठे गेलं ते? अरे अरे जास्वंदाच्या झाडाला जास्वंदाचीच फुलं आलीत. काय आहे त्या जास्वंदाच्या झाडामध्ये या गुलाबाच्या झाडाच्या फांद्या अशा गुंतल्या आहेत. हा, त्यामुळे तुला वाटलं की जास्वंदाच्या झाडाला गुलाबाची फुलं आली. नाही रे, जास्वंदाच्या झाडाला जास्वंदाचीच फुलं येणार आणि गुलाबाच्या झाडाला गुलाबाचीच फुलं येणार. नाही म्हणजे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. नाही म्हणजे गडबड झाली असावी. म्हणजे ही फांदी आणि ती फांदी, म्हणजे तेच मी मगाशी म्हणत होतो. अरे शैले, आपलं कूळ आणि मूळ हे कधीच सोडत नाहीत झाड. ते काम बाजार मुडग्यांचं. चल तू चल 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 आतमध्ये. ते पण- मला सांगतोय जास्वंदाच्या झाडाला गुलाब आले. अहो नाही, पण ते तसंच दिसत म्हणजे. Did you notice one thing, Carrie? Yeah. This old fox seems to be very chill. Exactly. That means प्रसन्न काकांनी त्यांना अजून काय सांगितलं नाही. Hey, but you never can say anything here. The bomb is still ticking, and it can blast. Very blast होऊ शकतो.